शरद पवारांचं राजकारण कसं आहे हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। आतापर्यंत शरद पवारांनी अनेक राजकीय नेते संपवलेले आहेत, त्यांचं राजकीय अस्तित्व संपवलेलं आहे। एक धूर्त राजकारणी म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जातं। शरद पवार जे बोलतात ते कधीच करत नाहीत आणि जे बोलत नाहीत ते केल्याशिवाय राहत नाहीत, असे त्यांच्या बाबतीमध्ये वारंवार असं म्हटलं जातं। सध्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सध्या आंदोलन सुरू आहे। एकीकडे ओबीसी बचाव आंदोलन सुरू आहे, ओबीसी आरक्षण बचाव, तर दुसरीकडे ओबीसी मधून आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे। मात्र एकंदरीतच या मुद्द्यावरून, आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांना माध्यमाच्या प्रतिनिधीने विचारलं की लक्ष्मण हाकेंचं आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे, त्या उपोषणाला आपण भेट देणार का? तर मित्रांनो, शरद पवारांनी एका वाक्यात सांगून टाकलेलं आहे, त्याचं उत्तर एका वाक्यात दिलेलं आहे। कारण शरद पवार हे लोकनेते आहेत, जाणता राजा त्यांना म्हटलं जातं, शेतकऱ्यांचे कैवारी त्यांना म्हटलं जातं, एक महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। बराच काळ मुख्यमंत्री पदावर ते राहिलेले आहेत, देशाच्या, राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणाच्या अग्रभागी ते राहिलेले आहेत। एकंदरीतच त्यांच्याकडून जनतेची अपेक्षा काय असायला पाहिजे होती किंवा काय आहे आणि त्यांची भूमिका कशी आहे, या सर्वांच्या बाबतीमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र टुडे, मी अशोक खाडे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट पण करा। चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया। मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून गेल्या 10 महिन्यापासून आपण पाहिलेलं आहे की मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आणि तीही ओबीसी मधून आणि सगळी सोयऱ्यांची अंमलबजावणी या मुद्द्यावरती त्यांचं वेगवेगळ्या टप्प्यावरती उपोषण राहिलेलं आहे। सध्या ते उपोषण करत आहेत। तर दुसरीकडे कुठेतरी महाराष्ट्रातील जनतेला जे सरकार जे हालचाली करत आहे, 10% अगोदरच आरक्षण दिलेलं आहे, पण सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये जे काही सरकारच्या हालचाली आहेत, ह्या हालचाली पाहता सगळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार काहीतरी निर्णय घेतंय असं कुठेतरी आता सध्या ओबीसी समाजाला वाटत आहे। आणि एकंदरीतच ही कल्पना किंवा हे सर्व एकंदरीत चित्र दिसत असताना ओबीसी समाजाला असुरक्षित वाटत होतं, कारण आपल्या ताटातील कोणीतरी हिसकावून घेतंय ही भूमिका किंवा अशी भावना ओबीसी समाजाला वाटत होती। या सर्व बाबीचा विचार करून किंवा सर्व बाबीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 9 दिवसापूर्वी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी जालना जिल्ह्यातील वडीगुद्री येथे उपोषण सुरू केलं। हे उपोषण सुरुवातीला एक अल्प स्वरूपाचं होतं, त्यानंतर या उपोषणाला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी भेट दिल्यानंतर मोठ्या स्वरूपामध्ये एक व्यापकता या उपोषणाला आलेली आहे। त्यानंतर वेगवेगळ्या नेत्यांनी, वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी या उपोषणाला भेट दिलेली आहे। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांनी भेटी दिल्यानंतर महाराष्ट्रातील दिग्गज नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला भेट देत आहेत। यामध्ये प्रकाश आंबेडकर आहेत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहेत, राज्यातील मंत्री आणि सध्या खासदार म्हणून निवडून आलेले संदीपान भुमरे आहेत, मंत्री अतुल सावे आहेत, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड आहेत। अशा बऱ्याचशा नेत्यांनी लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला भेटी दिलेल्या आहेत, आपलं मत व्यक्त केलेलं आहे, आपली भूमिका जाहीर केलेली आहे। हे सर्व होत असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे सुद्धा आक्रमक होताना दिसले। 13 तारखेपर्यंत सरकारला त्यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे, नाहीतर राज्यामधल्या 288 जागा लढवणार असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। हे सर्व होत असताना दुसरीकडे शरद पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधीनं लक्ष्मण हाके यांच्या उपोषणा संदर्भामध्ये विचारलेलं आहे। त्यावेळी त्यांनी कोण लक्ष्मण हाके असं सांगितलं आणि त्यावर लक्ष्मण हाके हे वडीगुद्रीत उपोषण करत आहेत ओबीसीच्या संदर्भामध्ये, आरक्षण संदर्भामध्ये। मग त्यानंतर त्यांनी सांगितलं की भेट देणार आहेत का नाही, तर त्यांनी एका वाक्यामध्ये सांगून टाकलेलं आहे। शरद पवारांनी कसलाही विचार, कसलाही विलंब न लावता लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला भेट देण्यासंदर्भामध्ये एका वाक्यामध्ये सांगून टाकलं की नाही, विचार करायची बाब आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला शरद पवार स्वतः अंतरवली सराटीमध्ये गेले। दुसरीकडे ओबीसीचं उपोषण आहे, त्या ठिकाणी एका वाक्यात सांगून टाकलं नाही। दोन्ही उपोषणाच्या बाबतीमध्ये केंद्राने लक्ष घालावं आणि या बाबतीत तोडगा काढावा असं केंद्राच्या ह्याच्यात चेंडू त्यांनी ढकलून दिला। पण शरद पवार हे नेतृत्व खूप मोठं आहे, व्यापक नेतृत्व आहे।
18 पगड जातींच्या लोकांनी आतापर्यंत त्यांना मतदान केलेलं आहे। केवळ मराठा समाजाच्याच मतावरती ते किंवा त्यांचे लोक निवडून आलेले नाहीत, तर ओबीसीने सुद्धा त्यांना मतदान केलेलं आहे, मुस्लिम समाजाने त्यांना मतदान केलेलं आहे, मागासवर्गीय समाजाने त्यांना मतदान केलेलं आहे। एकंदरीत हे सर्व होत असताना शरद पवारांकडून सर्व समाजाच्या अपेक्षा आहेतच। त्यामुळे शरद पवारांनी यावेळी विचार करून ओबीसीच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये वेळ मिळाल्यावर भेटेल किंवा भेटण्याचा प्रयत्न करेल असं त्यांनी सांगायला हवं होतं, पण त्यांनी डायरेक्टली सांगितलं की नाही। याचाच अर्थ असा होतो की शरद पवार ओबीसी विरोधी आहेत का, अशी आता चर्चा ओबीसी समाजामध्ये होत आहे। म्हणजे एकंदरीतच त्यांनी भेटायला जाणार नाही हे सांगून आपण मराठा समाजाच्या किंवा मराठा समाजाच्या बाजूने असल्याचं अप्रत्यक्षरित्या त्यांनी सांगून टाकलेलं आहे। म्हणजेच ओबीसी समाजाच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये त्यांना गांभीर्य नाही असं एकंदरीत दिसतंय। आणि मनोज जरांगे पाटील आणि शरद पवार यांचं सूत्र नेमकं काय आहे हे सुद्धा या निमित्तानं पुढे आलेलं आहे। लोकसभा निवडणुकीत वारंवार ही बाब पुढे येतच होती, पण आता तर क्लिअर कट पुढे आलेली आहे। एकंदरीतच शरद पवारांनी मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये दुजाभाव केल्याचं यावरून दिसत आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला शरद पवारांच्या पक्षाला ओबीसी नेमकं काय धडा शिकवते किंवा काय त्या बाबतीमध्ये करणार आहे हे येणाऱ्या काळात कळणारच आहे। या बाबतीमध्ये आपल्या सर्वांचं लक्ष असणारच आहे। तोपर्यंत पुन्हा भेटू। नमस्कार।